सैनिकांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला विरुद्ध दिशेने वेगात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सनं जोरात धडक दिली। या 2 सैनिकांचा मृत्यू झालाय। या दुर्घटनेत आणखी 6 सैनिक आणि ऑटो चालक असे 7 जण गंभीर जखमी झाले। कन्हान नदी पुलावर संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला। कामठी शहरातील सैनिक प्रशिक्षण केंद्रातील काही सैनिक साहित्य खरेदी करण्यासाठी कन्हानला गेलेले होते। खरेदी आटोपल्यानंतर ते ऑटोने परतत होते। त्याच वेळी कन्हान नदी पुलावर मध्य प्रदेशातून वेगात येणाऱ्या ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली। त्या जखमी झालेल्या सैनिकांपैकी 2घांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। अमर काणे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। अमर, तुमच्याकडे काय अधिक तपशील? अतिशय धक्कादायक ही घटना आहे। सायंकाळी 5च्या सुमारास कन्हान नदीवर ही संपूर्ण घटना घडली। हे सगळे सैनिक जे होते ते आज साहित्य खरेदीला कामठी म्हणजे कामठीचं जे सैन्य दलाचं केंद्र आहे तिथून कन्हानला खरेदी करण्याकरता आले होते। तिथून परतत असताना कन्हान नदीच्या पुलावर हा अपघात झाला। अगदी समोरासमोर ऑटो आणि जी ट्रॅव्हल्स बस आहे त्यांची धडक झाली आणि त्याच्यात 2 सैनिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 6 सैनिक जखमी झाले। त्यापैकी 2 सैनिकांची प्रकृती याची ती अजूनही गंभीर असल्याची माहिती मिळते। त्यांना नागपूर शहरातील मेयो या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहे। पण अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक अशी ही संपूर्ण दुर्घटना आहे। निश्चित अमर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।